रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण वांग्याच्या शेतामध्ये सध्या पंचगंगा गौरव सुपर लावलंय. ऑलरेडी सक्सेस स्टोरी तुम्ही पाहिली असेल, मी युट्यूबला टाकली. तर वांग्यामध्ये आळी नियंत्रण करणं खूप महत्त्वाचा विषय असतो. म्हणजे वांग्यामध्ये लागवड करायच्या अगोदर शेतकऱ्यांना धास्ती बसते की अरे बाप, अळीचं कसं नियंत्रण करू. तर अळी नियंत्रण करण्यासाठी बायोलॉजिकल जी पद्धती म्हणतो आपण, जैविक आणि केमिकलचे तर फवारे आपण करतो, पण त्यापेक्षा अजून जर आपण म्हटलं तर आता हे बघा, माझ्या समोर वॉटर ट्रॅप लावलाय. याच्यामध्ये पतंग पडतात. आता हे इकडे समोर दाखवतो तुम्हाला. ते वॉटर ट्रॅपमध्ये इथं लूर लावलेला असतो, तर खाली इथं लूर लावलाय. हे बघा, हा लूर लावलाय. त्याच्यामुळे काय होतात, जे नर पतंग आहे ते याच्यामध्ये ट्रॅप होतात आणि जर बऱ्यापैकी अळी कंट्रोल होती. दुसरं असतं मक्षिकारी ट्रॅप, हे फळमाशीचे. परत सेम याच्यामध्ये पण समोर बघू शकता पतंग याच्यात अडकलेत. आणि तिसरा येतो आपला हा रात्री कंट्रोल करायला लाईट ट्रॅप. हा आता दिवसा सोलरवर चार्जिंग व्हायला लागला आणि हे लाईट लागली तर दिवस असल्यामुळे काही लक्ष देणार नाही. असे प्रोडक्ट जर आपण वांग्यामध्ये लावले तर 50% तर अळी आपल्याला इथंच कंट्रोल केली जाते आणि 50% राहिलेली आपण केमिकल करू शकतो आणि बायोलॉजिकलही करू शकतो. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये मग शिकारी ट्रॅप असू द्या, वॉटर ट्रॅप असू द्या आणि हे लाईट ट्रॅप असे जर लावले तर 50% पेक्षा जास्त अळी नियंत्रणात येईल. आणि अळी आली का नाही हे आपल्याला कळेल. आता इथे बघा, आपल्याला लक्षात आलं की पतंग आहे शेतामध्ये, तर आपण फवारणी घेऊ शकतो. याच्यामध्ये जर पडायचं प्रमाण कमी झालं तर आपल्या लक्षात येतं की आपली अळी कंट्रोलमध्ये आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.